नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खानदेशामध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वांगे घेतलेले आहेत। मी वांग्यांना छान असं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून वांग्याची साल सहज निघते। म्हणून आपल्याला वांग्यांना छान असं तेल लावून घ्यायचे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला छान असे कट करून घ्यायचे, जेणेकरून वांग छान आतपर्यंत असं शिजलं गेलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता वांगे छान आपले भाजून झालेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने वांग्यांची साल निघते। आता त्याच जाळीवर मी मिरच्या देखील भाजून घेणार आहे। मी 4 ते 5 या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या असं तिखट नसतात, त्यामुळे मी या मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही या जागी बारीक मिरच्या देखील वापरू शकता। लसूण देखील मी छान असं भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता वांग्यांची मी आता साल काढून घेतलेली आहे। आता वांगे मी कट करून घेणार आहे। आपल्याला कट करून पाहायचं आहे की वांगे आतून शिजले आहेत की नाही किंवा काही आळ्या वगैरे आहेत की नाही यामध्ये, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आणि चेक करायचे। इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, जिरे, गरम मसाला, धने, हळद, लसूण ठेचलेला, मीठ, कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा, मिरची आणि लसूण आपण ठेचा बनवून घेतलेला आहे ते, आणि भाजलेले शेंगदाणे मी जाडसरच करून ठेवलेले आहेत। आता मी इथे लोखंडी तवा वापरलेला आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकले, बारीक कट केलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, तुम्ही यामध्ये पातीचा कांदा देखील वापरून घेऊ शकता, आणि हा जो मी ठेचा बनवला होता तो देखील मी यामध्ये वापरून घेते। आता छान हे आपल्याला परतून घ्यायचंय। छान आता परतून झाल्यानंतर यामध्ये मी कांद्याची पात टाकून घेणार आहे। कांद्याची पात देखील छान अशी मऊ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण जे बारीक कट केलेले वांगे होते ते देखील यामध्ये मी टाकून घेते। चमच्याच्या मदतीने आपल्याला छान वांगे असे मॅश करून घ्यायचे। जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट देखील टाकायचा आहे। हळद देखील आपल्याला टाकायची आहे, गरम मसाला, धना पावडर, बारीक कट केलेली कोथिंबीर। छान आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता मी मीठ देखील टाकून घेते। ठेचा बनवताना देखील मी त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, म्हणून आपल्याला चवीनुसारच मीठ टाकायचंय। तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तुम्ही पाहू शकता, तुम्ही बघा, मस्त असं झटपट तयार होणारं आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। नक्की तुम्ही वांग्याचं भरीत बनवून पहा, आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।